नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। 5 दिन के आंदोलन की जीत। बदलापुर हिंदी विद्यालय मामले में प्रधानाध्यापक पर सख्त कार्रवाई, वेतन रोका गया। हिंदी विद्यालय कुलगांव बदलापुर पूर्व में चल रहे 5 दिनों के ठिया आंदोलन की आखिरकार बड़ी सफलता मिल गई है। स्माइल फाउंडेशन की अध्यक्षा एवं ब्लॉक कांग्रेस शहर उपाध्यक्ष मनीषा राजेश पोल और शिक्षिका देवयानी देसले के नेतृत्व में किए गए इस आंदोलन के बाद शिक्षा विभाग ने कड़ा कदम उठाते हुए संबंधित मुख्याध्यापक राजेश यादव के खिलाफ सख्त कार्रवाई की है। जिला परिषद थाने के प्राथमिक शिक्षा विभाग के शिक्षा अधिकारी बाला साहिब राक्षे द्वारा जारी आदेश में स्पष्ट किया गया कि शिक्षण सेवक श्रीमती सुगंधा बालकृष्ण पाटिल देवयानी दीपक देसले का नाम शालार्थ प्रणाली में शामिल करने के लिए पहले ही विभागीय स्तर पर मंजूरी दी जा चुकी थी। इसके बावजूद मुख्याध्यापक द्वारा प्रस्ताव आगे न बढ़ाना, हाजिरी पत्रक पर हस्ताक्षर करने से रोकना और उन्हें वेतन से वंचित रखना, इन जैसे नियमों पर गंभीर उल्लंघन माना गया है। आदेश में यह भी उल्लेख किया गया है कि आंदोलन के दौरान स्कूल प्रशासन द्वारा विभाग को कोई रिपोर्ट नहीं दी गई, जो कि लापरवाही का गंभीर मामला है। इस पूरे प्रकरण को देखते हुए शिक्षा अधिकारी ने मुख्याध्यापक राजेश यादव का वेतन अगले आदेश तक स्थगित कर दिया है और उन्हें दिए गए हस्ताक्षर अधिकार भी तत्काल प्रभाव से रद्द कर दिए गए हैं। साथ ही उन्हें नोटिस जारी कर 8 दिनों के भीतर आवश्यक दस्तावेजों के साथ स्पष्टीकरण देने का निर्देश दिया गया है, अन्यथा उनके खिलाफ अनुशासनात्मक कार्रवाई या सेवा समाप्ति की कार्रवाई की जा सकती है। इस कार्रवाई के बाद आंदोलन कर रहे पक्ष में खुशी का माहौल है और इसे न्याय की बड़ी जीत माना जा रहा है। नमस्कार, मी सौ मनीषा राजेश पोळ, अध्यक्ष स्माइल फाउंडेशन, शहर उपाध्यक्षा काँग्रेस पार्टी। आपणा सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण इथे बघत असाल की सौ देवयानी देसले यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही दोघी जणी इथे ठिय्या आंदोलन करत आहोत। शासनाकडून त्यांचा वेतन प्रस्ताव आलेला असताना देखील जाणीवपूर्वक त्यांना या शाळेमध्ये त्रास दिला जातोय आणि त्याची कोणतीही योग्य किंवा अधिकृत कारण दिली जात नाहीत आणि त्याच्यामुळे आज त्यांचं 2 महिने झालं त्यांचं मास्टरवर सही घेणं बंद केलेलं आहे। त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता, तसेच त्यांचं मानसिक आणि शारीरिक शोषण आज गेली 10 महिने झालं केलं जात आहे। त्यांनी अनेक वेळा शाळेचे मुख्याध्यापक असतील, ट्रस्टी असतील, अनेक वेळा त्यांनी सर्वांशी संपर्क साधून पत्र व्यवहार केलेला आहे, पण त्यांच्या कुठल्याच पत्राला योग्य ते उत्तर मिळालेलं नाही। म्हणून त्यांना योग्य ते न्याय मिळावा आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी आम्ही इथे आमरण ठिय्या आंदोलन करत आहोत। माझं नाव सौ देवयानी दीपक देसले। मी हिंदी विद्यालय बदलापूर पूर्व आगरवाडीमध्ये जे बदलापूर पूर्व शाळा आहे तिथे 2 वर्षापासून विना वेतनाचं काम करत आहे आणि कंटिन्यू काम करत असताना माझा प्रस्ताव पूर्व मुख्याध्यापिका श्रीमती कमला जयस्वार मॅडम यांनी आणि पूर्व अध्यक्ष मनोज कुमार शुक्ला यांनी माझा प्रस्ताव जिल्हा परिषद ठाणे शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे आणि त्यांच्याकडनं 27/2/2025 रोजी माझी मान्यता आदेश आलेला आहे शिक्षणाधिकारी यांचं। त्याच्यानंतर माझी फाईल उपसंचालक विभागीय उपसंचालक यांच्याकडे पाठवली आणि शालार्थ आयडी मला तिथून प्राप्त झाला। शालार्थ आयडी आल्यानंतर हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापक श्री राजेश यादव सर यांच्याकडे फक्त तो माझा प्रस्ताव वेतन पथकाला पाठवायचा होता त्यांच्या सहीनिशी, पण त्यांनी ते पाठवण्यास नकार दिला आणि त्याची वेगवेगळी कारणं देऊन उडवाउडवीची उत्तरं दिली आणि जवळजवळ 7-8 महिने मी त्यांना माझं हे पत्रव्यवहार चालू आहे आणि माझी मागणी आहे की तुम्ही माझा वेतनाचा प्रस्ताव वेतन पथकाकडे पाठवा। परंतु त्यांनी कोणतेही मला असं सांगण्यात आलं की मला अध्यक्षांनी मनाई केली आहे, मला हे करता येणार नाही, मला पाठवता येणार नाही। मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला लेखी स्वरूपात द्या की काय रिझन आहे ते, पण तरीही त्यांनी कोणतेही कारण न देता आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी जवळजवळ 6 महिने मी त्यांच्याशी लढत आहे आणि 2 महिन्यानंतर त्यांनी 1 मार्च पासून माझी मस्टरवर सही घेणं बंद केलं। मी जॉईन झाल्यापासून माझी मस्टरवर सही आहे, पण त्यांनी मला कोणतेही कारण कोणतेही लेटर न देता माझी मस्टरवरून सही काढून टाकली। त्याचंही कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले की अध्यक्षांनी मला असं सांगण्यात आलं आहे की यांची सही घ्यायची नाही।
म्हणजे शासनाकडून असं कोणतंही लेटर आलेलं नाही की यांची मान्यता रद्द झाली आहे किंवा यांचं मास्टरवर सही घ्यायची नाही, तरी त्यांनी सगळं बंद केलेलं आहे. आणि याच्यासाठी आम्ही आता इथे ठिय्या आंदोलन साठी बसलेलो आहोत. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।